स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सुरुवात तुमच्या मनातील आत्मविश्वासापासून होते. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवेश करता तेव्हा तुमची चालण्याची पद्धत आणि तुमचा ताठपणा समोरच्याला तुमच्याबद्दल बरंच काही सांगून जातो. तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता यातच तुमचं निम्न व्यक्तिमत्व सामावलेलं असतं. पण फक्त दिसणं पुरेसं नसतं. जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या शब्दातली नम्रता आणि स्पष्टता महत्वाची ठरते. समोरच्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत शांत राहून ते लक्षपूर्वक ऐकणं ही आजच्या काळातली सर्वात दुर्मिळ आणि प्रभावी सवय आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला पूर्ण महत्व देता तेव्हा तो माणूस आपोआपच तुमच्याकडे आकर्षित होतो. बोलताना आवाजाचा चढउतार योग्य असणं आणि शब्दाची फेक स्पष्ट असणं यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वजन प्राप्त होतं. कपड्याच्या बाबतीत सांगायचं तर महागड्या ब्रँड्सपेक्षा स्वच्छ इस्त्री केलेले आणि तुमच्या शरीराला नीट फिट होणारे कपडे तुम्हाला अधिक उठावदार बनवतात. तुमच्या शरीराचा सुगंध आणि तुमची वैयक्तिक स्वच्छता ही तुमची न बोलणारी ओळख असते, जी लोक बराच काळ लक्षात ठेवतात. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची वागणूक कशी आहे. एखाद्या साध्या कर्मचाऱ्यापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांशी सारखंच आदराने बोलणं ही गोष्ट तुम्हाला गर्दीत एका वेगळ्या उंचीवर नेते. संकटाच्या वेळी किंवा गोंधळाच्या परिस्थितीत जो माणूस शांत राहून विचार करू शकतो तो चार चौघात खरा लीडर म्हणून उठून दिसतो. मोबाईलच्या जगात राहण्यापेक्षा प्रत्यक्ष समोर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून हलकं हसणं आणि त्याच्या सुख दुःखात रस दाखवणं या इतक्या साध्या वाटणाऱ्या सवयी समोरच्याला विचार करायला भाग पाडतात की हा माणूस इतरांपेक्षा वेगळा आणि प्रभावी कसा काय. थोडक्यात तुमची साधेपणातील सभ्यताच तुम्हाला खास बनवते. एखाद्या संवादासारखं किंवा मनाला भिडणाऱ्या स्वभावासारखं सांगायचं झालं तर चार चौकात उठून दिसण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागत नाहीत. फक्त स्वतःच्या वागण्यात थोडे जाणीवपूर्वक बदल करावे लागतात. समजा तुम्ही एखाद्या खोलीत प्रवेश केलात तर तिथल्या वातावरणात तुमचा वावर इतका नैसर्गिक हवा की लोकांनी तुम्हाला बघण्यापेक्षा तुमचा अनुभव घ्यावा. तुमची मान ताठ आणि खांदे मागे असावेत. जणू काही तुम्हाला नक्की माहिती आहे की तुम्ही तिथे का आहात. ही तुमची शांत देहबोलीच अर्धी लढाई जिंकून देते. कोणाशी बोलताना तुमच्या चेहऱ्यावर एक असं स्मित हास्य असू द्या जे समोरच्याला हे सांगेल की तुम्ही त्याच्याशी बोलायला उत्सुक आहात. जेव्हा प्रत्यक्ष बोलण्याची वेळ येते तेव्हा शब्दाची उधळण करण्यापेक्षा शब्दाची निवड महत्वाची ठरते. लोक काय बोलतात यापेक्षा ते कसं बोलतात यावरून त्याची प्रतिमा तयार होते. बोलताना थोडा संयम ठेवा. समोरच्याला त्याचं म्हणणं मांडू द्या आणि मगच तुमचं मत मांडा. तुमच्या बोलण्यात जर इतरांबद्दल आदर आणि स्वतःबद्दल ठामपणा असेल तर समोरचा माणूस विचारात पडल्याशिवाय राहत नाही. कपडे किंवा बाह्यरूप हे केवळ आरंभीचं आकर्षण असतं, पण तुमची खरी ओळख तुमच्या शिष्टाचारात दडलेली असते. कोणासाठी तरी दरवाजा उघडा धरण्यापासून ते प्लीज आणि थँक्यू या शब्दाच्या वापरापर्यंत तुमची ही छोटीशी सभ्यता तुम्हाला लोकांच्या नजरेत मोठं करते. अत्तर किंवा परफ्यूमचा वापर करताना तो इतका सौम्य असावा की तुम्ही गेल्यानंतरही तुमची एक मंद आठवण मागे राहावी. सतत मोबाईल मध्ये बघण्याची सवय मोडून जेव्हा तुम्ही समोरच्याच्या नजरेला नजर देऊन बोलता तेव्हा तुम्ही त्यांनाही जाणीव करून देता की त्या क्षणी ते तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. तुमचे बुद्धिमत्व तुमच्या ज्ञानातून नाही तर तुम्ही समोरच्याशी कसं वागता यातून झळकू द्या. जो माणूस स्वतःच्या चुका मान्य करायला घाबरत नाही आणि दुसऱ्याच्या यशाचं मनापासून कौतुक करतो तो चार चौघात खरा हिरा ठरतो. शेवटी उठून दिसणं म्हणजे आरशात दिसणारं रूप नव्हे तर लोकांशी वागताना तुम्ही त्यांच्या मनात निर्माण केलेली स्वतःची प्रतिमा असते. खरं सांगू का, चार चौघात उठून दिसण्यासाठी तुम्हाला कोणाचं तरी अनुकरण करण्याची गरज नसते, तर स्वतःची एक सिग्नेचर स्टाईल निर्माण करावी लागते. विचार करा, जेव्हा तुम्ही एखाद्या गर्दीत असता तेव्हा तुमची शांतता सुद्धा बोलकी असायला हवी. लोक तिथे आरडाओरड करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असताना तुमचं शांत राहून फक्त निरीक्षण करणं तुम्हाला त्यापेक्षा वेगळं ठरवतं. तुमच्या हालचालीमध्ये एक प्रकारचा डोल आणि आत्मविश्वास असायला हवा. मग ते खुर्चीवर बसणं असो किंवा पाण्याचा ग्लास हातात घेणं. प्रत्येक कृतीत एक प्रकारची सुसूत्रता असेल तर बघणाऱ्याला तुमच्या स्थितीचा आपोआप अंदाज येतो. तुमच्या बोलण्यात एक असा ठराव हवा की ज्यामुळे समोरच्याला तुमचे शब्द ऐकण्याची ओढ लागेल. खूप वेगाने बोलणारी माणसं अनेकदा गोंधळलेली वाटतात, पण जे विचारांचे आणि मोजक्या शब्दात बोलतात त्यांच्या शब्दांना वजन प्राप्त होतं. संवादात केवळ माहिती नसावी तर त्यात एक जिव्हाळा असावा. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष फक्त त्याच्याकडेच असू द्या. आजच्या डिस्ट्रॅक्शनच्या काळात कोणाला तरी आपलं पूर्ण लक्ष देणं ही सर्वात मोठी भेट आहे. तुमची विनोदबुद्धी सुद्धा अशी असावी जी कोणाला न दुखवता वातावरणातला ताण हलका करेल. हेच ते गुण आहे जे समोरच्याला विचार करायला लावतात की या व्यक्तीकडे बघून इतकं प्रसन्न का वाटतंय. दिसण्याबद्दल बोलायचं तर फॅशनच्या मागे धावण्यापेक्षा तुम्हाला काय शोभतं आणि कशात तुम्ही कम्फर्टेबल आहात हे ओळखणं महत्वाची कला आहे. ज्या कपड्यांमध्ये तुम्ही स्वतःला आरशात बघून आनंदी होता तेच कपडे तुमचा आत्मविश्वास दुप्पट करतात. तुमची स्वच्छता ही केवळ नखांपासून केसांपर्यंत मर्यादित नसावी तर तुमच्या आजूबाजूची जागा सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असते.
तुम्ही तुमची बॅग कशी ठेवता, तुमचा फोन कसा हाताळता यावरून तुमची क्लास ठरत असते. सर्वात शेवटी तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची विश्वासार्हता. जो माणूस आपल्या शब्दाचा पक्का असतो आणि ज्याच्या वागण्यात पारदर्शकता असते तो माणूस कोणत्याही विशेष प्रयत्नाशिवाय चार चौघात नेहमीच उठून दिसतो. तुमची साधेपणा हीच तुमची सर्वात मोठी प्रगल्भता बनून जाते. खरं तर चार चौघात उठून दिसणं म्हणजे फक्त लोकांच्या नजरेत येणं नाही, तर लोकांच्या मनावर आपली एक कायमस्वरूपी छाप सोडणं असतं. ही छाप अशा गोष्टींना पडते ज्या सहजासहजी दिसत नाहीत, पण ते आकर्षणाने जाणवतात. समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात आहात, तिथे प्रत्येकाकडे सांगण्यासारखं गप्पा असतात, पण ज्याच्याकडे ठाम मत आणि ते मांडण्याची नम्र पद्धत असते तोच खरा लक्षात राहतो. तुमचा आवाज इतका संयमित असावा की समोरच्याला तो ऐकण्यासाठी कान द्यावे लागतील. ओरडून कोणाचं लक्ष वेधणं हे कच्च्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. तुमची खरी ताकद तुमच्या शब्दाच्या निवडीत आणि आवाजाच्या लयीत दडलेली असते. तुमच्या हालचालीमध्ये एक प्रकारची ग्रेस असायला हवी. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमचे पाय जमिनीवर घट्ट आणि पाऊल आत्मविश्वासपूर्ण असावीत. कोणाशी हस्तांदोलन करताना ते इतकं घट्ट असावं की समोरच्याला तुमचा आत्मविश्वास जाणवेल, पण इतकंही नको की त्यांना त्रास होईल. ही एक सूक्ष्म समतोल राखण्याची कला आहे. शिवाय इतरांच्या यशात मनापासून आनंदी होणं आणि कोणाच्याही मागे त्याची उणीधुणी न काढणं ही गोष्ट तुम्हाला इतरांच्या नजरेत एका वेगळ्या उंचीवर नेते. लोक कदाचित तुम्ही काय बोलतात हे विसरतील, पण तुम्ही त्यांना कसं फील करून दिलं हे कधीच विसरत नाहीत. तुमचं सौंदर्य हे तुमच्या कपड्याच्या किमतीवरून नाही, तर तुमच्या वागण्यातील डिग्निटीवरून अवलंबून असतं. जेव्हा सगळीकडे गोंधळ असतो तेव्हा जो माणूस डोकं शांत ठेवून वागतो त्याच्याकडे लोक आशेने बघतात. तुमची सर्वात मोठी सवय ही असावी की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला, मग तो वयाने लहान असो वा मोठा, एक माणूस म्हणून पूर्ण आदर देता. हीच ती गोष्ट आहे जी समोरच्याला विचारात पाडते की या माणसात नक्की असं काय आहे जे मला याच्याकडे आकर्षित करते. शेवटी तुमचं चार चौघात उठून दिसणे तुमच्या बाह्य स्वरूपापेक्षा तुमच्या आंतरिक संस्काराचं प्रतिबिंब असतं. तुम्ही स्वतःशी जेवढे प्रामाणिक राहता तेवढं तुमचं व्यक्तिमत्व जास्त उजळून निघतं. विचार करा की तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे एक शांत पण खोल समुद्र आहे. चार चौघात उठून दिसण्यासाठी तुम्हाला लाटांसारखा आवाज करण्याची गरज नाही, कारण शांततेतही एक वेगळीच ताकद असते. जेव्हा तुम्ही एखाद्या समूहात असता तेव्हा तुमची सर्वात मोठी शक्ती असते तुमची उपस्थिती. तुम्ही जिथे केवळ शरीरानं नसावं तर तुमच्या डोळ्यातील जिवंतपणा आणि चेहऱ्यावरचा नैसर्गिक टवटवीतपणा हे सांगायला हवा की तुम्ही त्या क्षणाचा पूर्ण आनंद घेत आहात. स्वतःमध्ये इतकं मग्न आणि समाधानी राहा की समोरच्याला तुमची ती सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची ओढ वाटली पाहिजे. लोक तुमच्याकडे बघून हे विचार करायला हवेत की याला स्वतःवर इतका ताबा कसा काय आहे. तुमची प्रत्येक कृती ही मोजकी आणि अर्थपूर्ण असावी. लोक जेव्हा विनाकारण हातावरे करतात किंवा अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत असतात तेव्हा तुमचं स्थिर राहण्याने समोरच्याच्या बोलण्याला फक्त एका डोक्याच्या हालचालीने दाद देणं तुमची प्रगल्भता सिद्ध करतं. संवादाच्या ओघात जिथे सगळे स्वतःबद्दल सांगायला उतावीळ असतात तिथे तुम्ही समोरच्याला त्याचे प्रश्न विचारून त्याला बोलते करा. जो माणूस इतरांना विशेष वाटायला लावतो तो जगाच्या नजरेत आपोआपच विशेष ठरतो. तुमची भाषा साधी असू द्या, पण तुमच्या शब्दामागचा विचार हा शुद्ध आणि स्पष्ट असायला हवा. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्यात एक प्रकारचा अधिकार असावा जो ओरडून नाही तर विश्वासातून येतो. तुमच्या राहणीमानातील साधेपणा हाच तुमचा सर्वात मोठा दागिना बनावा. फॅशनच्या प्रवाहात वाहून न जाता तुमची स्वतःची एक ओळख निर्माण करा. मग ती तुमची स्वाक्षरी असेल, तुमची बोलण्याची ढल असेल किंवा तुमची एखादी विशिष्ट सवय. तुमचं सुगंधाचं सेन्स, परफ्यूम इतकं युनिक असावं की तुमच्या येण्याची चाहूल त्यानेच लागावी. पण या सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची नैतिकता. चार चौघात जेव्हा कोणी चुकीचं वागत असेल तेव्हा तिथे न दबून जाता आपल्या मूल्यावर ठाम राहणारा माणूस सर्वात जास्त उठून दिसतो. तुमची ही किंवा आंतरिक शक्ती जेव्हा तुमच्या वागण्यातून झळकते तेव्हा तुम्ही केवळ गर्दीत उठून दिसत नाही, तर तुम्ही त्या गर्दीचे मार्गदर्शक बनता. तुमचं असणं हे कोणावर उपकार नसावे, पण तुमचं नसणं ही लोकांची सर्वात मोठी उणीव असावी. जेव्हा शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चार चौघात उठून दिसणं म्हणजे लोकांच्या डोळ्यांना दिसेल असं काहीतरी करणं नव्हे, तर त्यांच्या लक्षात राहील असं जगणं आहे. तुमचं व्यक्तिमत्व हे एखाद्या सुगंधी फुलासारखं असावं ज्याला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ओरडून सांगावं लागत नाही. त्याचा सुगंधच त्याची ओळख पटवून देतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवता आणि इतरांशी वागताना मनात पूर्ण आदर बाळगता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. ते तेज कोणत्याही मेकअप किंवा महागड्या कपड्यांनी येत नाही, तर ते तुमच्या आंतरिक समाधानातून येतं. तुमच्या सवयी अशा घडवा की तुमची अनुपस्थिती लोकांना जाणवली पाहिजे. जिथे सगळे मी पणात अडकलेले असतात तिथे तुमचं आम्ही म्हणून वागणं तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. समोरच्याच्या डोळ्यात पाहून दिलेले एक प्रामाणिक हास्य आणि संकट काळात दिलेला एक वीराचा शब्द तुम्हाला कोणाही पेक्षा जास्त प्रभावशाली बनवतो. आयुष्याच्या या प्रवासात तुमची छाप पडण्यापेक्षा तुमची प्रतिमा जपा, कारण छाप पुसली जाऊ शकते पण प्रतिमा कायमची कोरली जाते.
त्यामुळे खूप काही वेगळं करण्याच्या नादात स्वतःचा मूळ स्वभाव हरू नका. तुम्ही जसे आहात त्यातली सर्वोत्तम आवृत्ती बना. तुमची नम्रता ही तुमची शक्ती असू दे आणि तुमचं ज्ञान तुमचं शस्त्र. जेव्हा तुमचं वागणं आणि बोलणं एकरूप होतं तेव्हा समोरचा माणूस आपोआपच तुमच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतो. लक्षात ठेवा, गर्दीचा भाग होणं सोपं असतं, पण गर्दी ज्याच्यासाठी थांबते तो माणूस होण्यासाठी काळजाचा मोठेपणा आणि वागण्यातील सभ्यता लागते. तुमची ही साधी पण ठाम ओळख तुम्हाला जगावेगळं आणि खरं अर्थानं ओढून दिसणारं बनवेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.